संपन्न करूया आणि कुणाल दादा आपल्या और उनके सारी कार्यकर्ताओं की ओर से भूतकर दादा का यहाँ पे इस्तेमाल हो रहा है। मैं सभी से विनती भारतीय दलित पैंथर एक लढाऊ संघटना आणि या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय लक्ष्मणदादा भूतकर यांचं या ठिकाणी जालनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्तार भाई और एजाज भाई, अगला जो गीत है वो आप सभी के लिए है। जनाब मरहूम वामन दादा कड़क कभी ना रहना कभी ना रहना कभी ना रहना कभी ना रहना कभी न रहना अम्बेडकर का मानो ये कहना कभी न रहना 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 कभी न रहना। कभी न रहना कभी न रहना कभी न रहना कभी न रहना। आके लोहे के तने कोई फूलन नहीं इज्जत का कहना, अरे कोई न उठे कोई न लूटे इज्जत का कहना, अरे कोई न उठे कोई न दबे न रहना रे दबे न रहना दबे न जुल्मों के साए पले जुल्मों के साए पले और जुल्मों के साए जले। जनाब सत्तार भाई आणि सर्वांना नम्रतेची सूचना आहे की डॉक्टर ऋषिकेश कांबळे सरांचं भाषण ऐकल्याशिवाय कोणी जाऊ नये आणि भूतकर दादांनी सगळ्यांसाठी सुंदर असं भोजनाची व्यवस्था भूतकर दादांनी या ठिकाणी आयोजित केलेली आहे। भोजनाची व्यवस्था केलेली आहे, सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे। आपापले या ठिकाणी विशेष सन्मान तो कार्यकर्ता गेला बाबासाहेबांची साथ सोडून काँग्रेसमध्ये, 4 मुली 1 मुलगा, त्या 4ही मुलीची लग्न झाली नाही, त्या मुलाचंही लग्न झालं नाही। इतका कडवेपणा जर असेल, बाबासाहेब असं म्हणाले होते आपली झोपडी शाबूत ठेवा, इतरांच्या महालामध्ये शिरण्याचा मूर्खपणा करू नका। आहे का अशी अवस्था प्रकाशची?
तुमचे माझे किती मित्र हरामखोर निघाले पाहतो आपण, नाही का? लक्ष्मणराव भटकर जसे म्हणाले, पैशासाठी सत्तेसाठी इकडं तिकडं, मूळ मुद्दा असा आहे, गांधीजींनी विरोध केल्यानंतर मग ते पुणे करार करावा लागला आणि आज जे रिझर्वेशनच्या जागा मिळालेल्या आहेत, या जागा 131 SC STच्या त्या जागा पुणे करारानं मिळालेल्या आहेत. ते शिक्षणाच्या क्षेत्रात आहेत. म्हणून काय प्रकरण आहे? जाती मजबूत कराव्यात असं हे शैक्षणिक धोरण आहे. कौशल्य विकासाच्या नावानं तू जाणार आहे ना, मग उत्तम पद्धतीनं जोड शिव. तू रुळार आहे ना, उत्तम पद्धतीनं डोकंच राखणार. अजय नाही तुम्ही काय करताय? म्हटलं की सुटलं आपण बाबासाहेब आंबेडकरांची त्रिसूत्री सांगतो गाड्यावर. बाबासाहेबांनी पंचसूत्री दिली होती. बाबासाहेबांचं ते भाषण आपल्याचं भाषण आहे. हिरुबुवा गायकवाड नावाचा दर्शकार होता, त्याचा सत्कार करताना बाबासाहेब बोलत होते, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. देवेंद्र फडणवीस त्याच्या 9 मित्रांना कॉन्ट्रॅक्ट त्याला दिलेले होते, ते रद्द करायला भाग पाडले. काय चित्र आहे? मी जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होतो तेव्हा माझ्या पालकांना 2 रुपये सुद्धा प्रत्येक महिन्याला खर्च आलेला नाही. मी जिल्हा परिषदेत शिकलो. काय चित्र आहे? तुमच्या खेड्यापाड्यात तर अतिशय वाईट चित्र असेल सर. सुप्रिय संघटनेच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मागासवर्गीय सुरक्षा दल बलाची निर्मिती करण्यात यावी. राज्यावरील जे काही अन्याय होत आहे, जे काही प्रलंबित प्रस्ताव आहेत, तर ते तात्काळ निकाली आज भारतीय दलित पॅंथर या लढाऊ संघटनेच्या 26व्या मेळाव्यामध्ये या ठिकाणी जे ठराव आपण पारित करण्यात आलेले आहेत, या ठरावाच्या माध्यमातून भारतीय दलित पॅंथर हे ठराव खऱ्या अर्थानं या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या माध्यमातून, या सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यासाठी भारतीय दलित पॅंथर हा मोठा लढा उभारून यांच्याकडनं ज्या काही या ठरावामध्ये आपण मागण्या केलेल्या आहेत त्या खऱ्या अर्थानं पदरात पाडून घेण्यासाठी या लढाऊ पॅंथरचा लढा पुढील चांगल्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येईल असा इशाराही या ठिकाणी या 26व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी मी देत आहे. या ठिकाणी 26 गुणवंत विद्यार्थी आणि 41 जे काही महिला या ठिकाणी त्या साफसफाई कर्मचारी यांचा अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. प्रत्येक वर्षामध्ये वर्धापन दिनाच्या निमित्तानं भारतीय दलित पॅंथर जे काही आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे जे काही कर्मचारी अधिकारी गुणवंत विद्यार्थी असेल, महिला बचत गटाच्या प्रमुख महिला असतील, यांचा सत्कार आपण करत आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांगलं काम करावं म्हणून भारतीय दलित पॅंथर हे सामाजिक संघटन त्यांना त्यांचा गौरव करून त्यांचं मनोबल वाढवत असते आणि म्हणूनच आज या ठिकाणी त्यांचा सत्कार करून मान्यवराच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार केलेला आहे. पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा पण या ठिकाणी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं देण्यात आलेले आणि राज्यातील पत्रकार बांधव या सामाजिक चळवळीला त्यांच्या माध्यमातून बळ देण्याचं काम करत असतात. म्हणून सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मनपूर्वक असं शब्दरूपानं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि यासाठी आम्हाला आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बळ देण्याचं काम करावं
अशी मी सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो। आणि या ठिकाणी हा चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम यशस्वी झाला। गद्दार पुढारी जरी नाही आले त्यांचा धिक्कार या ठिकाणी मी केला आणि जे नसतीन आले, जे मुद्दाम नसतीन आले त्यांचाही धिक्कार करतो। आणि जे काही खऱ्या अर्थानं पॅन्थर लढावं, पॅन्थरला मानणारे पॅन्थर असतील ते या ठिकाणी आले आणि आपल्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी गुणवंताचा या सर्वांचा सत्कार त्यांच्या माध्यमातून झाला। त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम।